चांदेवाडी परिसरातील शेतात बांधलेली कुत्री वन्य प्राण्याने पळविल्याची घटना। तरस सदृश प्राण्याचे दर्शन आणि पायांचे ठसे आढळल्याची वन विभागाची माहिती। वन्य प्राण्यांचा वावर लक्षात घेता नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन। आजरा तालुक्यातील चांदेवाडी येथील चोपडाई परिसरात वन्य प्राण्याचा वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। शेतातील घराजवळ बांधलेली कुत्री वन्य प्राण्याने पळवून नेल्याची घटना घडली असून हा प्रकार शेतमजुरांनी पाहिल्याची माहिती वन विभागाला देण्यात आली आहे। मालुबाई भुजंग हसबे आणि योगेश नाना गुंजकर यांच्या शेतातील घराजवळ बांधलेली कुत्री वन्य प्राण्याने पळवून नेल्याचं सांगण्यात येत आहे। विजय कोंडुस्कर यांनी याबाबत आजरा वन विभागाला माहिती दिली। दरम्यान वन विभागाशी संपर्क साधला असता 2 ते 3 दिवसांपूर्वी परिसरामध्ये तरस सदृश प्राणी दिसल्याची माहिती मिळाली आहे। परिसरात तरसाच्या पायांचे ठसेही निदर्शनास आले आहेत। त्यामुळे कुत्री पळवून नेणारा प्राणी नेमका कोणता होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। या पार्श्वभूमीवर वन विभागाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। पहाटे आणि रात्री एकट्याने बाहेर जाणं टाळावं, शेतामध्ये जाताना समूहानं जावं आणि सोबत टॉर्च ठेवावा। लहान मुलांना एकट्याने बाहेर पाठवू नये, तसेच घर आणि गोठ्याजवळ पुरेशी प्रकाश व्यवस्था ठेवावी। पाळीव जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधावीत असं आवाहन करण्यात आलं आहे। वन्य प्राणी दिसल्यास आरडाओरडा, दगडफेक किंवा त्याचा पाठलाग करू नये। सुरक्षित अंतर राखून तात्काळ वन विभागाला माहिती द्यावी असंही सांगण्यात आलं आहे। सध्या पावसाचं वातावरण असल्यामुळे कॅमेरा ट्रॅप बसवण्यात अडचणी येत असून परिस्थितीवर वन विभाग लक्ष ठेवून असल्याची माहिती देण्यात आली आहे। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा।